जय जिनेंद्र। पौर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 7 भाग 6 लोकरचना। जैन दर्शनामध्ये लोकरचनेवर प्रकाश टाकताना द्रव्य पदार्थ, अस्तिकाय, तत्व, सद्वाद, अनेकांत, प्रमाण, नय, निक्षेप, शब्दार्थ, संबंध इत्यादी अनेक विषय व उपविषयांवर विस्तृत व विशद विचार केलेला आहे आणि विचारानंतर त्यांना एक विशिष्ट ठिकाणी आणून पोचविले आहे. म्हणून जैन दर्शनातील द्रव्य व्यवस्थेविषयी विचार प्रामुख्याने मांडला जात आहे. द्रव्य लक्षण. जैन दर्शनामध्ये द्रव्याचे लक्षण असे की जे सत आहे, ज्यामध्ये उत्पाद, व्यय व द्रव्य हे 3 अंश असतात. केवळ उत्पाद, केवळ व्यय आणि केवळ द्रव्य लक्षण नाही, कारण अशी कोणतीही वस्तू जगात नाही जी उत्पन्न होते व केवळ नष्ट होते किंवा केवळ स्थिर राहते. हे धर्म परस्पर अविनाभावी आहे. ज्या ठिकाणी उत्पाद असेल त्या ठिकाणी व्यय व द्रव्य अवश्य असतात आणि ज्या ठिकाणी व्यय असेल त्या ठिकाणी व्यय एवं द्रव्य निश्चित असतात. याप्रमाणे ज्या ठिकाणी द्रव्य असेल त्या ठिकाणी उत्पाद आणि व्यय अवश्य असतील. उदाहरण, सुवर्णाची दांडी घ्या. जेव्हा कलश बनवून एका मुलीस दिले जाते तेव्हा ती प्रमुदित होते आणि जेव्हा त्या कलशाला मिटून मुकुट बनविला जातो तर मुलीस कळसास मिटविण्याचे दुःख होते, पण मुलाला त्याचा आनंद होतो. परंतु सुवर्णाची इच्छा करणाराला न त्याच्या नाशासंबंधी विषाद उत्पन्न होतो, न मुकुटाच्या उत्पादासंबंधी हर्ष, कारण ते जाणतात की सुवर्ण दोन्ही अवस्थेमध्ये विद्यमान आहे. या उदाहरणावरून स्पष्ट होते की सर्व वस्तू उत्पादादी त्रयात्मक आहे आणि उत्पादात्रिय सतचे लक्षण आहे. हे एक लौकिक उदाहरण आहे. एक आध्यात्मिक उदाहरण पण आहे. ज्या व्यक्तीचा हा नियम आहे की दूध येईल तो दह्याला हात लावणार नाही, त्याचप्रमाणे आणि त्याचे व्रत आहे की मी दही खाणार नाही, तो दूध पिणार नाही. याचप्रमाणे ज्याने हा नियम केला आहे की गोरस सोडून अन्य दुसरी कोणतीही वस्तू स्वीकारणार नाही, तो पुरुष दूध तर पित नाही पण दही पण खात नाही, कारण अगोरस भक्षण करणाऱ्याला दूध व दही दोन्हीही गोरस आहेत, म्हणून तो दोन्हीचे ग्रहण करीत नाही. या ठिकाणी गोरसामध्ये दह्याचा उत्पाद आणि दुधाचा विनाश आणि त्यामुळे दोन्हीमध्ये गोरस्वाची स्थिती हे तिन्ही धर्म स्पष्ट लक्षात येतात. या उदाहरणावरून जैन धर्मामध्ये वस्तू त्रयात्मक प्रतीत होतात. जैन दर्शनामध्ये हे पण स्पष्टपणे सांगितले आहे की कोणत्या दृष्टीने द्रव्यामध्ये उत्पाद, व्यय व कोणत्या अपेक्षेने द्रव्य धर्म स्वीकार केलेला आहे. द्रव्यत्व सामान्याच्या अपेक्षेने द्रव्य आणि पर्याय विशेषाची अपेक्षा उत्पत्ती व नाश स्वीकार केलेला आहे आणि म्हणून या 2 विरोधी धर्मांना एकत्र स्वीकार करण्यात कोणती पण विसंगती नाही. या लक्षणाशिवाय द्रव्याचे आणि दुसरे लक्षण मानलेले आहे, ज्यात गुण व पर्याय दोन्ही असतात, त्यास द्रव्य म्हणतात. उमास्वामींनी द्रव्याचे लक्षण असे सांगितले आहे. कुंदकुंदाचार्यांनी पण गुण व पर्याययुक्त द्रव्य असते म्हणून सांगितले आहे व याच लक्षणाचे अनुकरण उत्तरवर्ती आचार्यांनी केले. जे युगपत सदैव राहतात ते गुण होत. ज्याप्रमाणे जीवाचे चैतन्य सुखादी, पुद्गलाचे रसवर्णादी, परंतु जे द्रव्यामध्ये क्रमाने प्रकट होतात ते पर्याय होत. जसे जीवाचे पर्याय नरकादी, पुद्गलाचे स्थूल सूक्ष्मादी. द्रव्याचे लक्षण 2 प्रकारे सांगितले आहे. प्रथम लक्षणाच्या द्वारे आगमाची कल्पना स्पष्ट केली आहे. वैशेषिक दर्शनामध्ये गुणवान व क्रियावानला द्रव्य म्हटले आहे. कुंदकुंदादी आचार्यांनी जैनांचे द्रव्य लक्षण समन्वय करण्याचा प्रयत्न केला आहे आणि इतर लक्षणांना एकत्रित केले आहे. द्रव्याचे भेद.
या चराचर विश्वाला जैन दर्शनाने लोक असे म्हटले आहे. द्रव्य, जीव, पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश, काल यामध्ये जीवद्रव्य चेतन आहे, बाकीचे अचेतन आहे. चेतना म्हणजे ज्ञानदर्शन संपन्न जीव होय. संसारामध्ये भ्रमण करणे तो संसार होय. जीवाचे दोन भेद, त्रस व स्थावर. द्विइंद्रियापासून 5 इंद्रियापर्यंत त्रस. एकेंद्रिय जीव पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, वनस्पती हे स्थावर. जन्म, मृत्यू, जरा, आतंक आदी संसारिक कष्ट आणि कर्म नो कर्मापासून जे मुक्त आहेत त्यांना मुक्त म्हणतात. मुक्त जीव आत्मसुखभोक्ता, सर्वज्ञाता, निरंजन, निर्विकार व शाश्वत असतात. ते पुन्हा संसारात परत येत नाहीत. जैन दर्शनामध्ये बौद्धासारखे निर्वाण मानले नाही. वैशेषिकाप्रमाणे पण सर्व खेद मुक्ती मानली आहे. आवरण व दोषांचा अभाव व सर्वगुण उपलब्धी असा मोक्ष मानलेला आहे. याप्रमाणे मोक्ष प्राप्त झालेला जीव मुक्त समजला जातो. पुद्गल द्रव्य जड आहे, त्याची अवस्था जडात्मक आहे. उत्पत्ती व नाश या त्यांच्या अवस्था आहेत. इंद्रियांच्या द्वारे त्याचे ग्रहण होते. पुद्गल पण 2 प्रकारचे आहे, परमाणु व स्कंद. पुद्गलाचा जो सर्वात लहान भाग, ज्याचा दुसरा अंश होऊ शकत नाही, त्यास परमाणु म्हणतात. परमाणुद्वारा निर्माण झालेल्या पुद्गलांना स्कंद म्हणतात. हे स्कंद लहान मोठ्या आकाराचे असतात. चाक्षुष अचाक्षुष स्कंदाचे भेद आहेत. शब्द, बंध, सूक्ष्मता, स्थूलता, संस्थान, भेद, छाया, अंधकार, तेज, उद्योत हे सर्व पुद्गलाचे पर्याय आहेत. शरीर, वाणी, मन, श्वासोच्छ्वास यामुळे जीवावर अनुग्रह होतो. पुद्गलस्कंधासंबंधी शास्त्रकारांनी 23 भेद सांगितले आहेत. ते याप्रमाणे: अणुवर्गणा, संख्याताणुवर्गणा, अनंताणुवर्गणा, आहारवर्गणा, अग्राह्यवर्गणा, कारमाणवर्गणा, ध्रुववर्गणा, सांतरनिरंतरवर्गणा, शून्यवर्गणा, प्रत्येक शरीरवर्गणा, बादर निगोद, वर्गणाशून्य गर्वणा, सूक्ष्म निगोद वर्गणा, नमोवर्गणा व महास्कंध वर्गणा. जैनाचार्यांनी या पुद्गलाच्या प्रकाराचे 6 प्रकारे वर्णन केले आहे. बादर बादर, बादर, बादर सूक्ष्म, सूक्ष्म बादर, सूक्ष्म, सूक्ष्म सूक्ष्म. ज्या प्रकारे ज्याचे छेदन भेदन अन्यत्र स्थापन होऊ शकते त्यास बादर बादर म्हणतात. ज्याप्रमाणे पृथ्वी, पाषाणादी. आणि ज्यांचे छेदन भेदन होऊ शकत नाही त्यास बादरस्कंध म्हणतात. जसे जल, तेल आदी. जे दिसतात पण पकडले जात नाही अशा डोळ्यांनी बघण्यासारख्या स्कंधांना बादर सूक्ष्म म्हणतात. जसे छाया, आतप, चांदणे, अंधकार आदी. डोळ्याला सोडून बाकीच्या 4 इंद्रियांनी जे ग्रहण होतात त्या पुद्गल स्कंधाला सूक्ष्म बादर म्हणतात. जसे शब्द, रस, गंध, वर्ण. ज्याचा कोणत्याच इंद्रियांनी ग्रहण होत नाही त्यास सूक्ष्म म्हणतात. जसे कर्म. जे स्कंधरूप नाही अशा अविभागी पुद्गलाला सूक्ष्म सूक्ष्म म्हणतात. जसे परमाणु. धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, आकाश व कालद्रव्य हे 4 अतींद्रिय आहेत. धर्मद्रव्य जीव व पुद्गलाच्या गतीला सहाय्य होते. जसा प्रवाशाला मार्ग, रेल्वेसाठी रूळ किंवा माशासाठी पाणी. जरी प्रवासी स्वतः गतिशीलच आहे परंतु मार्गाशिवाय त्याची गती सक्रिय होत नाही, त्याप्रमाणेच जीव व पुद्गल गतिशील असून देखील धर्मद्रव्यामुळे क्रियात्मक रूप धारण करतात. म्हणून धर्मद्रव्य गतिशील द्रव्यांना गती देण्यास अप्रेरक सहाय्यक आहेत. याप्रमाणे अधर्मद्रव्य जीव व पुद्गलांना स्थिर ठेवण्यात सहाय्यक आहे. जसे प्रवाशासाठी वृक्षाची छाया. आकाशद्रव्य सर्व द्रव्यांना अवगाहन देणारे आहे व ते अनंत प्रदेशी आहे. सर्व द्रव्यांच्या परिमाणामध्ये तेच मोठे आहे.
कालद्रव्य सर्व द्रव्याच्या परिणमन क्रिया, जुनेपण नवेपण, लहान मोठे इत्यादी व्यवहारासाठी कारण आहे. ऋतूंचे आणि रात्र दिवस यांचे परिवर्तन हे कालद्रव्याचे कार्य आहे. हे कालद्रव्य अनंत समयरूप मानले आहे. जैन दर्शनामध्ये कालद्रव्य असंख्यात व लोकाकाशाच्या एक एक प्रदेशावर एक एक कालाणू स्थिर असा दाखविलेला आहे. पुद्गलांचे अनेक प्रकारचे परिणमन आणि धर्मादी द्रव्याच्या अर्थपरिणामामध्ये ते कारण आहे. कालद्रव्याच्या या विभिन्नतेमुळे अनेक प्रकारच्या व्यक्ती आणि पुद्गल स्कंधात क्रमबद्ध नियतपणा प्राप्त होतो. व्यवहार व निश्चय असे याचे दोन भेद आहेत. दिवस, मास, ऋतू, वर्ष, अयन इत्यादी संख्यात अनंत भेद या व्यवहार कालाचे आहेत. हा व्यवहार काल मनुष्य क्षेत्रामध्ये आहे, कारण मनुष्य क्षेत्राचे ज्योतिष्क देवाचे विमान भ्रमण करतात आणि त्यामुळे या कालद्रव्याची जाणीव होते. हा व्यवहार काल 3 प्रकारचा आहे. वर्तमान, भूत, भविष्य. वर्तमान समय मात्र आहे आणि अतीत सिद्ध राशींच्या संख्यात गुण आहे. भविष्य पुद्गल राशीच्या अनंत गुण आहे. निश्चय काल जो कालानुरूप आहे तो सर्व द्रव्याच्या परिणमनात निमित्त आहे. जरी वर्तना सर्व द्रव्यांचा स्वभाव आहे, परंतु वर्तना बाह्य सहकाराशिवाय होऊ शकत नाही. म्हणून या सर्व द्रव्याच्या परिणामासाठी कालद्रव्य कारण आहे. कालद्रव्याच्या आश्रयानेच सर्व द्रव्य परिणमतात. कालद्रव्य परिणामी असल्यामुळे एका द्रव्याला दुसऱ्या द्रव्यरूप होऊ देत नाही व दुसऱ्या द्रव्याला आपल्यासारखे करू शकत नाही. ते उदासीन अप्रेरक रूप आहे. याप्रमाणे जैन दर्शनातील 6 द्रव्यांचा विचार आहे. याचा कधी ऱ्हास होत नाही, कधी वृद्धी होत नाही. यांची 6 संख्या निश्चल असते. याप्रमाणे विश्वरचना अकृत्रिम आहे. विश्वातील सर्व पदार्थ अकृत्रिम स्वतः सिद्ध आहेत. प्रत्येक पदार्थ स्वतंत्र आपले अस्तित्व जीवन जगत आहे. स्वाधीन स्वतंत्र आहे. पराधीन परतंत्र, अन्य ईश्वराधीन नाही. अशी जैन शासनाची विश्वरचना व द्रव्यव्यवस्था आहे.